तुला आत्ताच सांगतोय जरा हिशोबात राहायचं. अहो पण मी काय सांगते ते तर ऐकून घ्या ना तुम्ही. अगं काय तुझं ऐकायचंय, काय ऐकायचंय तुझं? घरामध्ये ना मी जे सांगतोय ना तेच ऐकायचंय, बाकीच्या उतापात्या करायचं नाही. हो. हा मम्मी बोल की ग. भांडण तुला कोण म्हणलं? अगं नाही ग, रात्री माझं जरा डोकं दुखत होतो म्हणून माझा आवाज तसा आला. अगं नाही ग, आम्ही नाही भांडत ग कधीच. अगं ते मला खूप प्रेम करतात ग माझ्यावर. नाही ग तसं काय नाही ग. चालतं तू काळजी नको करू अजिबात. हा चालते, ठेवू का? मला काम आहे, करते मी तुला नंतर. हा ठेवते. काय ग, काय भानगडे? तू तुझ्या मम्मी सोबत खोटं का बोलली? रात्री जी आपल्या दोघांच्यात भांडणं झाली ते सांगायची होती ना त्यांना. अहो नवरा बायकोची तर भांडणं होतच राहतात आणि ते कधी पण मिटतील. पण हीच जर भांडणं मी माझ्या माहेरच्यांना सांगितली तिथं तुमची इज्जत जाईल का नाही, आणि ते तुम्हाला त्याच नजरेने बघतील. आणि हो, मला काय हे जमणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, नवऱ्याची इज्जत ही बायकोच्या हातातच असते.